त्यांनी सेवा करावी सर्वांनी. 35 झाले. छोटा नाही होता, हा? छोटा दिसते. पुढचा घ्यायचं आहे का? पुंडलिका गौरी हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. पुरुषोत्तम भगवान की जय. वेद द्विज भूपाळ श्री गोव्रती महंत निर्मळ यांची निंदा कदा काळ अधिक मासी करू नये. कथेचं अनुसंधान ग्रंथकर्ते सांगतायत अधिक महिन्यामध्ये काय करावं आणि काय करू नये. आतापर्यंत सांगितलं महाराजांनी खाऊ नये. आता सांगितलं बोलताना निंदा करायची नाही, वेदाची निंदा करायची नाही, पुण्या महाराजाची निंदा करायची नाही, ग्रंथाची निंदा करायची नाही, देवाधर्माची निंदा करायची नाही. निंदा करणं ही पाप आहे. दुसऱ्याला वाईट बोलणं ही पाप आहे. ती पाप डोक्यावरती बसतंय. एक चलत चलत दृष्टांत सांगतो म्हणजे लक्षामध्ये येईल. एका गावामध्ये एक महाराज आलेला होता, कीर्तनकार, म्हणजे निंदा करणाऱ्याचं पाप सांगतो मी. आणि सगळी लोक कीर्तनाला गेली. महाराजाचं एवढ्या लांबून महाराजाला वेळ काढून म्हणल्यावर कीर्तनाला आल्यानंतर ना त्याच गावामध्ये एक वेश्या होती. वेश्या आता तिची लोक निंदा करत होती. तिला जवळ येऊ देत नव्हती. आपल्या भाषेत वाळीत टाकल्यासारखं तिला जवळ कुणी करत नव्हतं. मग पण तिची इच्छा होती आपण महाराजाला आपल्या घरी बोलवावं आणि त्यांची सेवा आपल्याला घडेल, पुण्यपत्रामध्ये पडेल. पण लोकांच्या भावना व्यवस्थित नसल्यामुळं ती मंदिरामध्ये जात नव्हती. मग एकदा कीर्तन संपलं, 11 11:30 वाजले आणि ती एकटीच स्त्री महाराजाकडे आली. म्हणली महाराज आमच्या घरी चला. महाराज म्हणले आता मी कुणाच्या घरी जात नाही, त्यात तू वेश्या व्यवसाय करते, मी तुझ्या घरी आल्यावर लोक मला काय म्हणते ती नाही. पण मी नाही कुणाच्या घरी येत, मी कुणाच्याच घरी जात नाही. आता रात्रीच्या 11 वाजले, तुझ्या घरी कसं यावं. मग ती म्हणली आता तुमची सेवा करायची. मग तिनं महाराजांनी सांगितलं तुला जर काय सेवा करायची असेल तर मला मंदिरामध्ये आणून दे. मग ती घरी जाते, वेश्या आंघोळ करते, पवित्र होते आणि एका गाडग्यामध्ये दही किंवा त्या असणाऱ्या ठिकाणी खीर, दुधाची खीर बनवून आणते. आणि खीर घेऊन येत असताना एक घार आकाशामधून मारलेला साप घेऊन चाललेली असती आणि ते सापाचं मुंडकं त्या घारीनं धरलेलं असतंय. त्याच्यामधून विष, त्या सापाच्या तोंडातलं विष त्या मडक्यामध्ये पडतंय. पडल्यानंतर ना ती घेऊन जाते खीर महाराजांना. रात्री 11 11:30 वाजता खीर देते. भावयुक्त अंतकरणानं महाराजांना खीर देते आणि घरी येते. आता विषाची खीर होती ती महाराज मरतो. मग लगेच सकाळी कोणी मारलं. मग सगळेजण म्हणत होते ती वेश्या खीर घेऊन आलेली होती, तिनेच मारलं. मग गेले. आता ते असणारं मेल्यानंतर ना मग त्याला घेऊन गेले. मग भगवान विष्णू परमात्मा हा विचार करतात ह्याला जे मारलेला आहे, ह्याला मारलेलं पाप कोणावरती आपलं टाकलायचं. त्या घारीचा जर विचार केला तर ती त्याच्या पिल्लांसाठी मेलेला साप घेऊन चालले. त्या घारीचा काहीच दोष नाही. आता ते वेश्याला दोषी ठरवावं, ती तर भावयुक्त अंतकरणानं महाराजाला खीर द्यायला चालली आहे. मग त्या महाराजाचं ते असणाऱ्या खीर, ते जे घार आहे त्या घारीचाही दोष नाहीये, त्या वेशीचाही दोष नाही. मग भगवान श्री विष्णू म्हणतात आपण जाऊ गावामध्ये आणि आपण शोध घेऊ नेमकं हे मारलेलं पाप कुणाच्या डोक्यावरती ठेवायचं. मग स्वतः भगवान विष्णू वैकुंठावर येते, पूर्ण गावामध्ये फिरते आणि मग त्यांना एका झाडाखाली वाटेवरती बसलेली 4 लोक दिसतात आणि ती 4 लोक बोलत असतात त्याच बाईनं महाराजाला मारले. विष घालून महाराजाला खीर घेऊन आली आणि त्या बाईनं मारले. भगवान श्री विष्णूनं सगळं पाप त्या चौघाच्या डोक्यावरती. का गरज होती का काही बोलायची. म्हणून निंदा कोणाची करायची नाही. कारण वेदाची निंदा करणं दोष आहे. महाराज आपल्याला वाचायचं असेल वाचा, तुम्हाला काय बळजबरी करताव का. नावं ठेवायची नाहीत कोण्या ग्रंथाला.
कोणाला दोष द्यायचा नाही. ही तर पर्व काळ आहे. साधला हा पर्व काळ, गेला अंतरीचा मळ, ही पर्व काळ आहे अधिक महिना म्हणजे. आणि या महिन्यामध्ये कोणाला नावं ठेवू नका. ब्राह्मण असेल, राजा असेल, स्त्री असेल, सगळे विषयी प्रेम आदर निर्माण करा असं महाराज सांगतात. आयशे हे विशेष नियम समजतो, पाळलेले असतात अधिक मासात. साक्षात भगवान राधाकांत, पुरुषोत्तम तोषतो. ग्रंथकर्त्यांनी सांगितलं अशा प्रकारचे विशेष नियम आहे आणि हे नियम तुम्हाला आम्ही सांगितले. असे जर तुम्ही नियमाचं पालन केलं या अधिक महिन्यामध्ये तर पुरुषोत्तम असणारा भगवान आहे. उत्तम पुरुष स्तोन्य परमात्मे हेतुदारतः, भगवद्गीतेमध्ये 15व्या अध्यायात सांगतात. कारण भगवान परमात्म्याला आनंद होतो असं जर तुम्ही वागलं गेलं, कोणाला नावं नाही ठेवली, सगळ्यांशी प्रेमानं आदरानं वागलं तर स्वतः भगवान परमात्मा तुमच्यावरती प्रसन्न होतो. महाराज सांगतात श्रीमद भागवत आदिमासी, भावी ऐके नित्य नेमेसी. दयाचे पुण्य वर्णवयासी, चतुर्मुखही शकेना. आणि या अधिक पर्व काळामध्ये कथा पुराण श्रवण ऐका महाराज, कारण त्याच्याशिवाय तरुणोपाई नाहीये. भगवंताचे कीर्तन भजन भगवंत ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, तेही प्राण परते आवडते मज निरुते, जे भक्त चरित्रा ते प्रशंसिती. अर्जुनाला सांगितलं देवानं मला कोण आवडतंय, जे भगवंताच्या भक्ताचं गुणवर्णन करतात, पोथी पुराण कथा कीर्तन ऐकतात ते मला आवडतात. म्हणून हे अधिक महिना पर्व काळ आहे. याच्यामध्ये भागवताची कथा किंवा अनेक विशेष दुसऱ्या ग्रंथाची कथा जर ऐकली तर त्या व्यक्तीचं वर्णन करायला ब्रह्मदेवाला सुद्धा जमत नाही. ब्रह्मदेवाला 4 तोंड आहेत, 4 तोंडानं त्याचं वर्णन करता येत नाही. एवढं पुण्य त्या व्यक्तीचं आहे. महाराज सांगतात आणि पुरुषोत्तम मासात जे 40 ग्राम शिळप्रत, तुळशी लक्षे पूजित, दयांचे पुण्य अनंत असे. आणि या अधिक महिन्याच्या पर्व काळावरती भगवान श्री विष्णूची पूजा करायची. शालिग्राम मूर्ती भगवंताची आहे. त्या भगवंताला तुळशीची माळ घालायची. तुळशी पत्र, तुळशीच्या पानामध्ये किती सामर्थ्य आहे हरिविजयमध्ये आपल्याला माहितीच आहे. सत्यभामेचं गर्भहरण करत असताना फक्त रुक्मिणीने तुळशीचं पान ठेवलं गेलं आणि इकडं रोज 9 भार सुवर्ण श्रीमंत मणी देत होता. ते सगळं सोनं एका तराजूमध्ये आणि एक तुळशीचं पान एका असणाऱ्या तराजूमध्ये. फक्त तुळशीचं पान श्रेष्ठ ठरलं का तर त्याच्यामध्ये भाव आहे रुक्मिणीचा. भाव बळे आकळे एरवी नाकळे. भावाशिवाय भगवंताला आकळता येत नाही. म्हणून जो या पर्व काळावरती भगवान श्री विष्णूची तुळशीच्या पानानं पूजा करतो त्याची पुण्याची गणना कोण करी. त्याच्या पुण्याची गणती करता येत नाही. महाराज सांगतात इंद्रिय जे अधिक मासात एकान भक्षण व्रत करीत, ते चतुर्भुज होवनी त्वरित, परमगती ते पावती. ऐक म्हणजे लक्ष्मी, भगवान परमात्मा लक्ष्मीला सांगताय पती पत्नीचा संवाद आहे पण जगाच्या कल्याणासाठी. भगवान लक्ष्मी माता विचारतायत या असणाऱ्या संसारामधून तरुण जाण्यासाठी जीवाला काय साधन आहे. भगवंतांनी सांगितलं या अधिक महिना पर्व काळ आहे, यामध्ये उपोषण करायचं, उपवास करायचा. चुकून जरी उपवास घडला तरी सुद्धा मोक्षगती आहे. या असणाऱ्या काळावरती एक वेळ जेवण केलं, उपवास घडला गेला तर तो चतुर्भुज होतो आणि भगवान परमात्मा त्याला मोक्षाला घेऊन जातो. म्हणून करा एकान व्रत पळते काही, इतर व्रत पवित्र नाही. एकानेची सिद्ध मुनी, निर्वाण पद पावले. अनेक पाठीमागं आपल्याला माहित आहे सिद्ध आहेत, मुनी आहेत, ते सुद्धा उपवासानं एक वेळेस अन्न सेवन करून अनेक परम गतीला पावलेले, उदार गतीला झालेले. आता इंद्र त्यांच्या तपाला भंग करतो, ही त्याचा मूळ स्वभाव आहे. माणसाचा मूळ स्वभाव बदलत नाही. महाराज श्रीरामाचे ध्यान करिता, इंद्रदिका दुस्तर चिंता, आमुचे पद घ्यावया तत्वता, ध्यान रघुनाथाचे करिता. ती रामायणातली होती. आपण भगवंताचं ध्यान करत बसले साधक लोक की
इंद्राला वाटतंय माझंच पद, अरे तुझ्या पदाला काय करायचंय, तुझं पद संपणार आहे आणि भगवंताच्या भजनानं अक्षयी पद प्राप्त होते. म्हणून अनेक जपी तपी सिद्ध साधक मुनी या व्रतानं परमगतीला पावले. महाराज सांगतात, अधिक मासी नक्त करीत ते मानव नरादीप होत आणि सर्व सुख भोगून येत मोक्षाप्रत पावती. हा नक्त उपवास अधिक महिन्यामध्ये हे नियम सांगितलेले केल्यानंतर ना तो नराधिप होतो. नराधिप म्हणजे राजा, सम्राट होतो तो, आणि त्याचं सगळं दुःख दारिद्र्य दैन्य संपलं जातं आणि अंत गतीला भगवान परमात्मा स्वतः विमान घेऊन त्याला घेऊन जायला येतो. महाराज सांगतात, नक्त भोजी नर निर्मळ जो सर्व पुण्यात्मा होय केवळ प्रतिदिनी अश्वमेधाचे फळ लाभे सकळ तयासी. आणि नक्त राहून सुद्धा मन निर्मळ पाहिजे. हे सगळे आपण नियम करतो, महाराजांनी सांगितलं पुण्य करतो पण फलद्रूप होत नाही. का होत नाही? मन आपलं निर्मळ नाही, आपल्या मध्ये काम क्रोध ठसून भरलेला आहे. फोन नाही उचलला तर आपण महिनाभर बोलत नाही, बरोबर आहे? काम आपल्या अंतःकरणामध्ये राग भरलेला आहे, त्याच्यामुळं मन आपलं निर्मळ नाही, चित्त शुद्ध नाही. म्हणून आपल्याला हे जे काही पुण्यकर्म आहे ती फलद्रूप होत नाही. या महिन्यामध्ये पर्व काळामध्ये मन निर्मळ ठेवून जर सगळी व्रत केली गेली तर त्याचं असणारं अश्वमेधाचं पुण्य त्याच्या पदरामध्ये पडतं. आसवायचे हे नियम चांग इंद्रिय तुझ कतिल्या भंग आता गृहित नियम त्याग विधीपूर्वक सांगतो. म्हणून भगवंताने सांगितलं, लक्ष्मी आतापर्यंत तुला अधिक महिन्यामधले नियम सांगितले, कसं वागावं, कसं राहावं, काय खावं, काय प्यावं, हे सगळं तुला नियम जे आहे हे अधिक महिन्यामधले सांगितले गेले. आता अजून काही नियम राहिलेले ते विधीपूर्वक म्हणजे सविस्तर ते नियम सांगतो, ऐका. नक्त भोजी मानवे पूर्ण अंती करावे ब्राह्मण भोजन आया चिताचे उद्यापन सुवर्णदान हे होय. मानवानं नक्त भोजन करावं आणि अंतीला ब्राह्मण भोजन, ब्राह्मणाला भोजन करवावं. कारण महाराजांनी सांगितलं अतिथी माघारी जाऊ द्यायचं नाही. जैमिनी अश्वमेध ग्रंथामध्ये श्रीधर स्वामी सांगतायत, अतिथी विमुख गेलिया जाणं आपुले पुण्य घेऊन तयाचे पाप देऊन जातो की तो निर्धाळे. अतिथी जर माघारी गेला तर त्याचं पाप त्या घरावरती बसलं जातं आणि आपण कमवलेलं पुण्य तो घेऊन जातं, इथे कामं जात नाही. म्हणून अतिथीला कधी माघारी पाठवायचं नाही. ब्राह्मण भोजन आहे. या महिन्यामध्ये गोदानाला महत्त्व दिलेलं आहे. कालच विषय निघाला रात्री, तिथं पण अधिक महिना चालू आहे. तुम्ही सांगितलेली कथा, भगवान नारायण ब्रह्मदेवाचं जे काही वचन आहे ती खोटं करायचं म्हणून ब्राह्मणाच्या मुलाला गायदान करायला होतो भगवान नारायण, आणि त्या गायदानाच्या पुण्यावरती तो मोक्षाला जातो, त्याचा उद्धार होतो. त्याचीच बहीण वेश्या व्यवसाय करीत असते, दान धर्म करायला लावते, ब्रह्मदेव त्यालाही उद्धार करून घेऊन जातो. म्हणजे अशा प्रकारे अनेक महात्म्य या पर्व काळामध्ये सांगितलेलं आहे. करा म्हणतात, अमावास्याशन मानवे सदक्षिणाक गोदान द्यावे धात्री स्नान नर करावे दधी किंवा दुग्धदान. मानवानं मनुष्यानं अमावस्याला पर्व काळामध्ये, ह्याच्यामध्ये 5 पर्व काळ आहेत आपण ऐकले. वैधृती आहे, व्यक्तिपात आहे, अमावस्या आहे, पौर्णिमा आहे, द्वादशी आहे. 5 पर्व काळामध्ये अमावस्येला गोदान करायचं आणि गोदान करून ब्राह्मणाला दान करायचं, सुवर्ण दान करायचं, त्यानंतर दही किंवा दुग्ध दान करायचं असं सांगतात. ज्या ज्या फळाचा धरावा नियम ते ते दान द्यावे उत्तम तेने सांगता होवनी परम फल निश्चम लाभते. म्हणून जे जे आपण आपला नियम सुरुवातीला प्रारंभीला जे नियम फळ अशा मनामध्ये धरलेले आहे तीच असणार. फळाचं दान त्यांना द्यायचं, प्रत्येक वेळेला नियम काही ना काही ठेवायचा. उत्तम अशा प्रकारचे दान ब्राह्मणाला द्यायचं, गायदान द्यायचं असं महाराज सांगतात. तैलस्थानी घृतदान द्यावे, घृतस्थानी दुग्ध दान करावे, धान्य नियम सांगतार्थ द्यावे, गोधूमशाली तंडुल.
भूषण कर नराने सपरिचित शया देणे आपण आणि पराशी जेणे अतिउत्तम सुख होय. म्हणून आपण जे व्रत आचरण करता तशाच पद्धतीने दान समोरच्याला द्यावं लागतं. जो जमिनीवरती शयन करतो अशा व्यक्तीने शय्यादान देणं ब्राह्मणाला, किंवा ते नंतर ते गरुड पुराणामध्ये विषय आहे काय काय दान केल्यानंतर त्याला काय काय प्राप्त होतं. शय्यादान जो जमिनीवरती झोपतो त्यानं करावं असं सांगतात. पत्रावळीवरचे भोजन तयाच्या ऐसे उद्यापन ग्रत सरकरास उत्तमान जेव घालले ब्राह्मणासी. आता यथाशक्ती जसं आपल्याला जमतंय त्या पद्धतीने नियम सांगितले. पत्रावळावरती ज्यानं भोजन केलेलं आहे, पत्रावळावरती ज्यानं जेवलेलं आहे, त्यानं त्या महिन्याचं अधिक मासाच्या पर्व काळाचं उद्यापन म्हणजे सांगता. ती सांगता कशी करायची तर ब्राह्मण बोलवायचा. त्या ब्राह्मणाला पंचामृत आहे, दही आहे, दूध आहे, तूप आहे. ह्या पंचामृतासहित साखर आहे. ही साखर पंचामृत त्या ब्राह्मणाला द्यावं. कुणी ज्यानं महिनाभर पत्रवाळीवरती जेवण केलंय त्यानं त्या व्रताची सांगता अशी करावी. महाराज सांगतात मौन भोजन जे करीत तया शेवटी सांगता अर्थ घंटाने हिरण्य सहित तिलदान देऊन या. मौन भोजन करतात, जेवताना बोलत नाही. असतात काही काही जण आजही बोलत नाहीत महाराज. आणि काही काही जणांचा नियम आहे जेवढं ताटामध्ये पहिल्यांदा वाढलंय तेवढंच खातात, मागतही नाहीत आणि काही बोलतही नाही. पण आपण नाही तसं करत. आपल्याला जेवताना लागतंय बघायला 4 दिवस सासूचे. मोबाईल लागतो आपल्याला बघायला. मोबाईल शिवाय आपल्याला जेवण जात नाही. आजकालच्या लहान लहान लेकराला सुद्धा 2 वर्षाच्या लेकराला सुद्धा मोबाईल लागतो महाराज. ती मोबाईल शिवाय राहतच नाही. म्हणून मौन भोजन करावं. मौन व्रताचा महिमा सुद्धा सांगितलेला आहे या ग्रंथामध्ये. आणि मौन व्रत भोजन ज्यानं केलेलं आहे त्यानं त्याच्या भोजनाचं किंवा त्याच्या व्रताचं उद्यापन कसं करायचं तर घंटादान करायची, तैलदान करायचं. अशा प्रकारे उद्यापन त्यानं त्याच्या व्रताचं करावं. ग्रत प्रचुर उत्तमान्य जेव घालणे दंपत्या करणे नक केश धर मानवाने दान देणे आदर्श. आणि अशा प्रकारे मग ज्यानं बाकीचे जे काही पदार्थ अनेक पदार्थ आहेत त्या पदार्थामध्ये जेवण केलेलं आहे त्यानं दाम्पत्य जीव घालणं. दाम्पत्य म्हणजे पती आणि पत्नी समवेत सपत्नीक म्हणतात त्याला. ब्राह्मण सपत्नीक असावा. आणि अशा दंपत्याला तुम्ही जेवण घाला, त्याला असणारं भोजन त्याच्या पात्रामध्ये त्याला वाढा. अशा पद्धतीने तुमच्या व्रताचं जे काही सांगत आहे उद्यापन आहे ते करा. उपान त्यागाची सांगत उपान जाणे होय तत्वता लवणाचा परित्याग करिता नाना रसदान द्यावे की. आणि पुन्हा सांगितलं गेलं उपहान दान आहे. आणि त्या उपहान व्रत म्हणजे अनवाणी चालायचं किंवा चपला घालायच्या नाहीत. आपण पाहतो नवरात्रामध्ये चप्पल घालत नाही कोणी. तसंच हे अधिक महिन्यामध्ये काही नियम केले असले तर मग ते असणारे उपहान दान करून टाकायचे. त्याची सांगता त्यानं त्या पद्धतीने करायची. अशा पद्धतीने जसा ज्याचा व्रत आहे, जसं ज्याचा नियम आहे, केलेला व्रत आहे त्याची सांगता त्या त्या पद्धतीने करावी. दीपदान व्रताच्या अंती करवत व्रत संपूर्ती पात्रासहित दीप निवृत्ती दान द्यावा विप्रास. दीपदान सांगितलेलं आहे. दिवे दान केल्यानंतर ना कथा आली असेल पाठीमाग, दिवा लावलेल्याचं पुण्य आणि दिवा विजवलेल्याचं पाप. मग ज्यानं दीपदान ब्राह्मणाला महिनाभर दिलेला आहे त्या व्रताची सांगता करत असताना पात्रासहित तो दिवा ब्राह्मणाला अर्पण करावा असं त्यानं व्रताचं उद्यापन सांगता करावे. फल प्रमाण ताम्र पात्र त्यात घालावे ग्रत पवित्र सुवर्णवरती घालून विचित्र दान द्यावा दीपतो. तांब्याचा दिवा असावा आणि त्या असणाऱ्या दिव्यामध्ये तेल त्या ठिकाणी टाकावं आणि तो असणारा दिवा त्या ब्राह्मणाला अर्पण करावा. धारणा पारणा सांगतार्थ अंतिस वस्त्र कंचन पेत
मरणमय किंवा हेम निर्मित अष्टकुंभ समर्पावे. आणि दीपदान करण्याच्या वेळेस 8 प्रकारचे कुंभ आहेत, त्यांना अष्टकुंभ म्हटलं जातं. आणि ती अष्टकुंभ ते असणाऱ्या होम निर्मित असावेत आणि ते ब्राह्मणाला दान द्यावे. आणि छत्रोपान हास वर्तमान त्रिशत मोदक द्यावे दान. तैसाची एक वृषभ महान दान द्यावा व्यथाविधी. आणि आपण आपल्या केलेल्या व्रताची नियमाची सांगता सांगतायत. उद्यापन कसं करायचं, गाई दान द्यायचा, वृषभ म्हणजे बैल दान द्यायचा. जे जे आपण नियम केलेला आहे ते ब्राह्मणाला दान करून टाका आणि तुमच्या जे काय व्रत आहे त्या व्रताचं उद्यापन करा. महाराज सांगतात अशा प्रकारे नियम सांगता व्यथाविधी केली असता ग्रहित नियमाची होवनी पूर्णता वेतक्त फळ लाभते. आणि मग अशा पद्धतीने नियमाची सांगता करा, यथोक्त पद्धतीने करा. यथोक्त पद्धतीने विधियुक्त पद्धतीने केलं तर तुम्हाला त्याचं फळ भेटतं. नाहीतर आपण म्हणतो बघा एवढं देवदेव करतोय आणि आमच्या जीवनामधलं दुःख संपत नाही. कसं संपत? तुझ्या अंतःकरणामध्ये भाव नाही, भगवंताविषयी प्रेम नाही आणि देवाला दुसरं लागत नाही. काही न लगे एक भावाची कारण तुका म्हणी आण विठ्ठलाचे. महाराज सांगतायत यथोक्त फळ लाभत तुम्हाला, पण कधी? ही सर्व करत असताना नियमाचं त्या व्रताचं उद्यापन सांगता करत असताना काय आपण दुसऱ्याला देत असताना त्याच्यामध्ये प्रेम पाहिजे, भाव पाहिजे. ही जर असेल तर त्याला सगळं फळ त्या व्रताचं प्राप्त होतं. आणि उक्तिविधी साधनार्थ जरी का कोणी असमर्थ किंवा वेळी यथक्त पदार्थ दुर्लभ होत निर्धारे. आता एखाद्या वेळेस समजा आपल्याला एखादी वस्तू दान करायची आहे पण टायमाला घरामध्ये सापडत नाही, मिळत नाही. मग जर वेळेला नाही मिळलं किंवा तो घरचा जो गृहस्थ आहे तो गृहस्थ अशक्त असेल, तो सशक्त नसेल दान देण्यासाठी, तर काय करायचं? ऐका. तरी मग काय करावे ते सांगतो ऐका घवे. केवळ विप्रासी पूजोनी भावे द्यावी दक्षिणा व्यथाशक्ती. ग्रंथकर्त्यांनी सांगितलं एखाद्या ब्राह्मणाला आता सोनं दान द्या. सोनं कोण दान द्यायला लागलंय आताच्या काळामध्ये? आपल्याला शक्य आहे का सोनं दान देणं? सुवर्ण दान द्या म्हणून सांगितलं, गाई दान द्या म्हणून सांगितलं. मग ती जर आपल्याला जमत नसेल तर मग काय करायचं? ब्राह्मणाला घरी बोलवायचं. जीव घालणे एवढं तरी सामर्थ्य आपल्यापाशी आहे, पण त्या ब्राह्मणाला पंचपक्वान्नातच घाला असं बी नाही सांगितलं, यथाशक्ती सांगितलेलं आहे. जसं तुमच्या घरामध्ये आर्थिक जे काय तुमच्या घरामध्ये आर्थिक उत्पन्नता आहे त्या पद्धतीने ब्राह्मणाला नमस्कार करा. नमस्कार करायला काय जातंय? हात जोडायला. हात जोडा, त्याला नमस्कार करा, त्याची पूजा करा, पाणी द्या, जेवण द्या. एवढं जेवढं तुम्हाला शक्य आहे तेवढं करा. आणि तयांच्या मुख्य करून व्रतपूर्ती वधवावी जाण दिविज वाक्य श्रवणेत तक्षण वेतोक्त पूर्ण व्रत होय. आणि त्या ब्राह्मणाच्या मुखामधून ऐका, कथा ऐका, पुराण ऐका किंवा व्रताची सांगता कशी करावी. ब्राह्मणाकडे ज्ञान असतं, ज्ञानाचा साठ आहे आणि मग त्यांच्यापाशी आघात ज्ञान आहे. त्यांच्या मुखामधून ऐका व्रताची सांगता, उद्यापन कसं करायचं असं महाराज सांगतात. आणि प्रियाधिक मासात श्री पुरुषोत्तम प्रित्यर्थ नियम घेऊन व्यथक्त जो जो पदार्थ वर्जिला से. आणि भगवंताने सांगितलं लक्ष्मीला ऐक म्हणले. लक्ष्मी या अधिक महिन्यामध्ये आपण ज्या ज्या व्रताचे नियम केलेले आहेत, कोणताही नियम असू द्या, दीपदानाचा असू द्या, नक्त भोजनाचा असू द्या, मौन भोजनाचा असू द्या, पत्रावरती जेवणाचा असू द्या, जमिनीवरती झोपण्याचा, असा ही नियम आहे. व्रत आहेत व्रत. आणि हे महिनाभर आपण केलेली व्रत असतात. मग ज्यानं ज्यानं जे जे व्रत आचरण केलेलं आहे त्यानं काय काय करावं? आई तो तो पदार्थ अधिक मासांती दान देवनी विप्राप्रती धन मुख्य ऐकोनी व्रत पुरती नंतर सोय बक्षावा. हे आता जे सांगितले महाराजांनी गृहीत नियम सांगितले, म्हणजे आपण धारण केलेले नियम. आणि मग हे गृहीत नियम आपण धारण केलेले असतात, त्याचं आचरण केलेलं असतंय. मग जे नियम आपण अधिक महिन्याच्या सुरुवातीला प्रारंभ केलेला आहे
तोच अधिक महिन्याच्या अंतीला म्हणजे शेवटच्या दिवशी ब्राह्मणाला तोच पदार्थ जो आपण पाळलेला आहे तोच पदार्थ ब्राह्मणाला दान द्यावा. दान दिल्यानंतर ना व्रताचं जे काही नियम आहे ते ब्राह्मणाच्या मुखातून ऐकावे आणि मग आपल्या नियमाची व्रताची सांगता करावी असं सांगतात. आईसा ग्रहित नियम त्याग करता होवनी व्यथा सांग वेतोक्त नियमाचे चांग भगवत कृपे फळ लाभते. अशा प्रकारचे गृहीत नियम आहेत. गृहीत नियम म्हणजे आपण धारण केलेले नियम किंवा आपण जे अधिक महिन्यामध्ये आपण स्वतःचे काही नियम चालवलेले आहेत त्या नियमाचं उद्यापन त्या पद्धतीने यथासांग जर केला यथोक्त केला तर भगवंताची कृपा होते. दक्षिणा देवनी विप्राप्रती तनमुखे ऐकावी व्रतपूर्ती व्रतांची दक्षिणा न अर्पिती ते पै पडती नरकात. ब्राह्मणाला दक्षिणा द्यावी. दक्षिणा आपल्या यथाशक्तीनं द्यावी. जेवढं आपल्याला शक्य आहे तेवढं द्यावी ब्राह्मणाला. त्यांच्या मुखामधून व्रत ऐकावं. व्रत महिमा ऐकावा. व्रत महिमा ऐकून ब्राह्मणा जर दक्षिणा दिली नाही तर तो व्यक्ती नरकाला जातो. काही ना काही त्याला द्यावं कारण ही दान धर्म आहे. दानाचं महत्व सांगितलेलं आहे. जे आपल्याला शक्य आहे तेवढं दान ब्राह्मणाला द्या. आणि व्रत वैकल्पे पाहून महाकुष्टी होतो जाण तस्मात दक्षिणा देवन व्रत परिपूर्ती वदवावी. म्हणून व्रत आपण ब्राह्मणाकडून करून घेतलं त्याचं उद्यापन करवलं आणि त्याला जर दक्षिणा दिली नाही तर तो नरकामध्ये जातो. महाकुष्ठ नावाचा रोग त्याला होतो. मग त्याच्यामधून निवारण्यासाठी त्या ब्राह्मणाला दक्षिणा द्या. यथोक्त फळ तुम्हाला लाभतं. आईशे भक्ती भावे करिता सकळ व्रत फळ यहता आणि अनंत वाजपेयांचे तत्वता फळ लाभते निश्चय. अशा पद्धतीने भक्तिभावानं जर तुम्ही ब्राह्मणाची सेवा केली त्यांना दक्षिणा दिली आपल्या व्रताचं जे काय असणारं सांगत आहे उद्यापन आहे ती तर विधियुक्त पद्धतीने पार पाडलं तर भगवंताची कृपा होते आणि अनंत यज्ञाचं फळ तुमच्या पत्रामध्ये पडतं. महाराज सांगतात सकळ पापे होती धन मनोरथ पूर्ती संपूर्ण आणि अंतिम मोक्षाचा धन लाभते जाण साचार. भगवंत स्वतः सांगतायत स्वमुखे आपण सांगितू श्री विष्णू. स्वतः भगवान परमात्मा लक्ष्मीला सांगतायत या अधिक महिन्यामध्ये केलेलं सगळं व्रत भक्तिभावानं जर केलं तर त्याचं असणारं पाप दहन होतं. पाप संपलं जातं आणि अंतीला तो मोक्षाला जातो. भगवंत सांगतात इंदिरे ऐसा अधिक मास पुण्य फलदाता हे विशेष येत दर्द एक इतिहास सांगतो ऐके सादर तू. भगवान परमात्मा सांगू लागला लक्ष्मी मातेला एक इतिहास आहे कथा आहे. या अधिक महिन्याच्या पर्व काळावरची एक कथा सांगतो तुला. ही महिना किती श्रेष्ठ आहे पवित्र आहे आणि या महिन्याच्या महत्व वाढवण्याबद्दलची एक कथा आहे. ती कथा मी तुला सांगतो. म्हणून भगवंतानं कथा सांगायला सुरू केलं. आईशे बोलणी दामोदर कथा सांगू लागला मधुर त्याचे विवरण सुंदर पुढच्या प्रसंगी होईल की. म्हणून भगवंत लक्ष्मी मातेला कथा सांगू लागले आणि त्या कथेचा विस्तार ती कथा पुढच्या प्रसंगामध्ये म्हणजे पुढच्या अध्यायामध्ये भगवंत लक्ष्मी मातेला कथा सांगतायत. ऐका. इति श्री अधिक मास महात्म्य सार ब्रणार दे पद्माधार सज्जन श्रोते ऐको चतुर सप्तऐंशी तुमाध्याय गोडा श्रीकृष्णार्पण मस्तु. शुभमंगल श्री हरे पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. गोपाल कृष्ण महाराज की जय. पुरुषोत्तम भगवान पूर्ण घ्यायचं आहे का? नाही साखर घे. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव
पंढरीनाथ भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, राधा कृष्ण भगवान की जय.